नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. सातारा जिल्ह्यातील शिरवळ या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. तेथील असणारे पांडवकालीन केदारेश्वर मंदिर, भुईकोट किल्ला तसेच गावाचे ग्रामदैवत म्हणून ओळख असणारे अंबिका माता मंदिर इत्यादी ऐतिहासिक अशा वास्तू व मंदिर येथे आहे. तसेच ऐतिहासिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणून या गावाची ओळख आहे. आज अनंत चतुर्थी दिवशी सकाळी 9 वाजता घरगुती गणपतींच्या विसर्जनास सुरुवात झाली होती. त्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून मोठ्या मंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने भोईराज तरुण मंडळाचा गणपती, केदारेश्वर तरुण मंडळाचा गणपती, बाजारपेठ तरुण मंडळाचा गणपती, भैरवनाथ तरुण मंडळाचा गणपती तसेच इतर छोट्या मोठ्या मंडळांचे गणपती हे या मिरवणुकीमध्ये आपल्या नंबराप्रमाणे सहभागी झाले होते. या सर्व मिरवणुकांमध्ये ढोल, ताशा, पारंपरिक खेळ व डीजेचा सहभाग हा प्रामुख्याने होता. बाजारपेठ तरुण मंडळाने यावर्षी भव्य दिव्य असा स्वामी समर्थांच्या मूर्तीचा देखावा साकारला होता. तो या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या विसर्जन व मिरवणुकीचे नियोजन हे ग्रामपंचायत शिरवळच्या मार्फत कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे केले होते. त्यामध्ये नदीमध्ये कोणी निर्माल्य टाकू नये म्हणून सेपरेट कचरा कुंड्यांची सोय करण्यात आली होती. तसेच नदीकाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने गणपतीचे विसर्जन करण्यासाठी नावेची सोय करण्यात आली होती. फक्त भाविकांनी पाण्यात मूर्ती बुडवून ती त्या नावेमधील कर्मचाऱ्यांकडे दिल्यानंतर ते कर्मचारी नदीच्या मध्यभागी मूर्तीचे विसर्जन करत होते. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हे विसर्जन स्थळी पूर्ण दिवस तसेच शेवटच्या मंडळाचा गणपती विसर्जन होईपर्यंत थांबून होते. तसेच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी मोठ्या प्रमाणात या विसर्जन मिरवणुकीवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवलेला होता. त्यामुळे कोणतीही गालबोट न लागता विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली. एस मराठी न्यूजसाठी संजय चांदगुडे, सातारा. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.